नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन या कार्यक्रमाप्रसंगी उत्कृष्ट भाषण कसे करावे याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. पाखरांसंगे गातोय गीत, नदी नाल्यांचे आहे संगीत, जंगलाचा मी रहिवासी, या देशाचा मूल निवासी. नमस्कार मित्रांनो, माझ्या तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर, उपस्थित शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि माझ्या प्रिय आदिवासी बांधवांनो आणि भगिनींनो, आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. हा दिवस फक्त एक औपचारिकता नाही, तर हा दिवस आहे आपल्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि संघर्षशीलतेचा सन्मान. भारत देशाच्या इतिहासात आदिवासी समाजाचं योगदान फार मोठं आहे. मग ते झाड, जंगल, निसर्गाचं रक्षण असो की स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान असो. बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, टंट्या भिल्ल यांसारख्या असंख्य वीर योद्ध्यांनी देशासाठी आपले प्राण दिले. आदिवासी जीवनशैली ही निसर्गाशी नातं जपणारी आहे, साधी पण सुसंस्कृत आहे. त्यांच्या लोककला, लोकसंस्कृती, नृत्य, वाद्य, आहार आणि जीवनशैली यामध्ये जगाला शिकण्यासारखं बरंच काही आहे. जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचा आत्मसन्मान जागवण्यासाठी, गौरवशाली प्रथा परंपरा जपण्यासाठी जागतिक आदिवासी दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. आजच्या दिवशी आपल्याला काही प्रश्नही विचारायला हवेत की आपण आदिवासी समाजाच्या अधिकारांसाठी किती जागरूक आहोत. त्यांचे प्रश्न, त्यांचा विकास, शिक्षण, आरोग्य आणि जंगल हक्क यावर आपण किती गांभीर्यानं विचार करतो. विकास म्हणजे त्यांच्या जमिनी हिरावून घेणं नव्हे, तर त्यांचं समावेशित विकासाचं नेतृत्व निर्माण करणं आहे. हे आपलं खरं उद्दिष्ट असायला हवं. म्हणून हा दिवस साजरा करताना आपण फक्त सांस्कृतिक कार्यक्रम न करता त्यांच्या न्याय हक्कासाठी, अधिकारासाठी आणि सामाजिक सन्मानासाठी आपण सर्वांनी या निमित्तानं वचनबद्ध राहूया. चला, आजच्या या पवित्र दिवशी आदिवासी समाजाबद्दलचा आदर, त्यांच्या योगदानाचं स्मरण आणि त्यांच्या विकासासाठीचा नवा संकल्प घेऊया. जय जंगल, जय आदिवासी, जय भारत. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.